नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच। नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। मुंबईतील मतदार यादीमध्ये 10 ते 12% दुबार नावं। बीएमसी 10 डिसेंबर पर्यंत पडताळणी करणार। 80,000 संशयास्पद नावांच्या नमुन्याची तपासणी होणार। भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्ष सुद्धा फडणवीसांच्या इशाराने चालतात। मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य। निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं। कल्याण डोंबिवलीमधील काही प्रवेशांबाबत आक्षेप घेतला। याबाबत वरिष्ठ मंडळी चर्चा करून निर्णय घेतील। रवींद्र चव्हाण यांची माहिती। महायुतीमधला संघर्ष मिटला पाहिजे। एकदा मन दुभंगली तर एक होणं अवघड। संजय शिरसाट यांचं विधान। महायुतीमध्ये मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत। आम्ही एकत्र बसून सर्व ठिकाणी चर्चा करू। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तक्रारी मागे घेणार नाही, मी प्रश्न उपस्थित केले, उत्तर देण्याबाबत रवींद्र चव्हाणांनी ठरवावं। निलेश राणे यांची प्रतिक्रिया। डीजीसीए कडून इंडिगोला नियमांमध्ये शिथिलता। इंडिगो विमान सेवेला फटका बसल्यानंतर साप्ताहिक सुट्टींबाबत आधीचेच नियम लागू। प्रवाशांच्या गैरसोयीबाबत इंडिगोने माफी मागितली। उड्डाणाच्या पर्यायासह प्रवाशांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन। इंडिगोचं अपयश हे सरकारचं मक्तेदारी मॉडेलची किंमत सामान्यांना मोजावी लागते। इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेवर राहुल गांधींचं ट्विट।